नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या जे आहे ते जागा जे आहे त्या प्रकाशित झालेल्या आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर पोलीस भरतीसाठीच विद्यार्थी मित्रांनो 18,000 जागा आहे. 18,000च्या जागा आहे ते पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहे TRTIचे. तेवढे तर ॲप्लिकेशनच येणार नाही असं मला वाटते माझ्या अनुभवानुसार. तर कमीत कमी विद्यार्थ्यांचं म्हणजे कमीत कमी मार्कवर TRTI विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. त्याचप्रमाणे बार्टीच्या किती, TRTIच्या किती आणि RTच्या वॅकन्सी किती राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, MPSC, इंजिनिअरिंग, त्यानंतर SSC, IBPS याचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि अपकमिंग जे स्ट्रॅटर्जी आहे, जे अपकमिंग तुम्हाला प्रोसेस आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊन देतो. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर सर्वात आधी जे आहे विद्यार्थी मित्रांनो TRTIची जी राहिलेली एक्झाम आहे पोलीस भरतीची, PSI, STO आणि टेटची, त्याची हॉल तिकीट जे आहे ते आज आलेली आहे. तर तुम्ही तुमची एक्झाम देऊन द्या. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि विद्यार्थी मित्रांनो महाज्योती आणि सारथीचे जे विद्यार्थी आहे त्यांची पोलीस भरतीची, IBPSची आणि अजून 2-3 एक्झाम जे आहे त्या पेंडिंग आहे, व्हायच्या आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपापल्या संस्थेला कॉल करा, मेसेज करा, ईमेल करा. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रमाणात कॉल करा विद्यार्थी मित्रांनो ज्या एक्झाम ज्या आहे राहिलेल्या आहे. कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे MPSC, UPSC आणि इतर एक्झाम आहे त्याच्यापेक्षा पोलीस भरती आणि IBPS मध्ये जास्त वॅकन्सी असतात. ठीक आहे. तर त्यामुळे महाज्योती आणि सारथीचे विद्यार्थी जेवढी माझा व्हिडिओ पाहत असेल, ठीक आहे, जेवढे आपले मेंबर असेल, चॅनलवर सबस्क्राईब असेल, आपापल्या मित्रांना सुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांना सुद्धा कॉल करायला सांगा आपापल्या संस्थेला. ठीक आहे. तर सर्वात आधी TRTIच्या जागा जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बार्टीच्या जागा किती असणार, RTच्या जागा. तर माझ्या अनुभवानुसार विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या पोलीस भरतीच्या जागा जवळपास 3,000 प्लस असणार आहे. ठीक आहे. 3,000 प्लस. त्यानंतर IBPSच्या जागा जवळपास 2,500 प्लस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे याचे विद्यार्थी असतात काय म्हणते आपले MPSCचे जे जेवढे विद्यार्थी असेल त्यांच्या जे बार्टीच्या जागा आहे ते 600 ते 700च्या जवळपास असणार आहे MPSC. त्यानंतर MPSC राज्यसेवेची जागा तेवढा 500 ते 700च्या जवळपास असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो UPSCच्या जागा कमी असतात, जवळपास 150 ते 200च्या जवळपास असणार. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या जागा सुद्धा कमी असते, 200च्या जवळपास जागा असेल. त्यानंतर JMFCच्या जागा तेवढ्याच असणार, 200च्या जवळपास. त्यानंतर अजून कोणती राहिली, SSCच्या जागा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला बार्टीसाठी 400 ते 500 जागा SSCच्या असणार आहे. ठीक आहे. फक्त IBPS आणि पोलीस भरतीच्या जागा ज्या आहे 2,500-2,000. त्यानंतर मिलिटरी भरतीच्या जागा विद्यार्थी मित्रांनो 1,000च्या जवळपास असणार आहे. ठीक आहे. हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो माझा व्यक्तिगत अनुभव आहे. दरवर्षीप्रमाणे जेवढ्या जागा निघत असते त्यानुसार तुम्हाला माहिती सांगितली आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो TRTIचे जे जागा आहे ते मागच्या वर्षीनुसार तेवढ्याच जागा यावर्षी सुद्धा काढलेल्या आहे. त्यानंतर बार्टी जी आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व संस्थांपैकी सर्वात श्रीमंत संस्था आहे. ठीक आहे. बार्टी संस्थेपासूनच इतर संस्थांची निर्मिती सुद्धा झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बार्टीपाशी खूप जास्त प्रमाणात फंड असल्यामुळे बार्टी संस्थेचे जेवढे विद्यार्थी आहे त्यांच्या सुद्धा जागा जास्तच राहणार आहे. ठीक आहे. आणि जे RTचे विद्यार्थी आहेत जे बार्टीमधून अलग झाले त्यांनी वेगळी संस्था स्थापन केली आहे RTची. तर त्यांच्या विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या पर्सेंटेजनुसार त्यांना जागा ज्या आहे त्या दिल्या जाईल. ठीक आहे. जेणेकरून RTचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन, त्यांचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व प्रशिक्षण योजनेमार्फत ते जे एक्झाम टॅकल केली आहे त्यांनी पास केली आहे त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. एवढे मार्क त्यांना कव्हर करावं लागेल. ठीक आहे. तर त्यांचं सुद्धा सिलेक्शन त्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आता जर रिझल्ट कधी लागेल त्यानंतर प्रोसेस कशी असते त्याची माहिती सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्कोर कार्ड आले आहे. काही विद्यार्थी खुश आहे ज्यांचे मार्क वाढले आहे, काही दुःखी आहे ज्यांचे कमी झाले. ज्यांची शिफ्ट इझी होती, ज्यांच्या जे टॉपर विद्यार्थी होते त्यांनी जास्त मार्क घेतले त्यामुळे त्यांचे कमी मार्क झाले. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा तर काही दोष आहे नाही. परंतु जे नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार तुमचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला स्कोर कार्ड जे आहे त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन स्कोर तुमचा आलेला आहे. त्याचनुसार तुमची रँक वाईज जी आहे ते कट ऑफ सुद्धा लागून जाईल. तर कट ऑफ लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी लिस्ट असते त्या लिस्टमध्ये तुम्हाला सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट, ठीक आहे, अशा प्रकारचे लागेल. त्यानंतर वंचित घटक, ऑर्फन, दिव्यांग, महिलांचा वेगळा कट ऑफ अशा प्रकारचे जे आहे ते कट ऑफ लागून जाईल. तर त्यामध्ये तुमचं नाव आल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्ससाठी एक ईमेल येऊन जाईल. ठीक आहे. त्या ईमेलवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची ईमेल ID आणि पासवर्ड जो तुमचा फिलअप केल्यानंतर एक पेज आहे जे ओपन होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या नामांकित तुमची फेवरेट अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चूज करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्ही फॉर एक्झाम्पल कोणती अकॅडमी चूज केली तर त्या अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येते.
ठीक आहे. ठरवलेल्या दिनांकानुसार तुम्हाला तिथे तुमचे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावल्या जाते. तिथे तुम्ही डॉक्युमेंट तुमचे घेऊन जा, तिथे सबमिट करून घ्या. डॉक्युमेंट जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही केले नसेल, तुमचा स्कोर चांगला आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी आहे, आणि तुम्ही डॉक्युमेंट कंप्लीट केले नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण यायला नको. ठीक आहे. अकॅडमीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट फिनिश केल्यानंतर म्हणजे सबमिट केल्यानंतर, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जवळपास 1.5 ते 2 महिन्यानंतर मागच्या अनुभवानुसार तुम्हाला जे आहे फर्स्ट स्टायपंड येऊन जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो अपात्र यादी सुद्धा लागते, कारण जे विद्यार्थी एकाच योजनेचा पुन्हा पुन्हा लाभ घेते तर त्यांच्यामुळे डिले होतो विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये कटून जातात, काही विद्यार्थींचे फेक डॉक्युमेंट असते ते सुद्धा कटून जातात, कारण आता सगळं ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अपात्र यादी सर्व क्रॉस चेकिंग झाली, त्यानंतर तुम्हाला पहिलं स्टायपंड जे आहे विद्यार्थी मित्रांनो दिले जाते. आता मागच्या वर्षीनुसार मला आणि बाकी जे विद्यार्थी होते त्यांनी जो लाभ घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांचं जे आहे सुरुवातीचे 12,000 आणि 10,000 टोटल 22,000 फंड एका दमाने आला होता, त्यानंतर 10,000 पर मंथली आले होते. ठीक आहे. अशाच प्रकारे तुमचा निधीसुद्धा तुम्हाला येऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवून द्या. अजून कोणती माहिती लागल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि जे आहे एका विद्यार्थ्यांचा मेसेज आला होता मला की सर बार्टीचे जे आहे बार्टी TRT RT यांची पोलीस भरतीची एक्झाम जे आहे त्यांच्यासाठी अजून काय काय मिळणार आहे. तर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बार्टी TRT RT यासारख्या संस्थेमार्फतच तुम्हाला जे आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 शूज, 2 ट्रॅकसूट, 2 टी-शर्ट, 2 गेम पॅन्ट, ठीक आहे, इत्यादीचं साहित्य तुम्हाला अकॅडमी थ्रू बार्टी TRT RT यांच्या संस्थेमार्फतच दिल्या जाते विद्यार्थी मित्रांनो. बाकी कोणतंही आमिष, ठीक आहे, अकॅडमीतर्फे कोणतेही आमिष तुम्हाला दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यावेळेस तुम्हाला कोणती अकॅडमी टॅबलेट देईन, हे देईन, ते देईन, तर त्यावर विश्वास न करता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगली अकॅडमी चूज करा. तुमच्या करिअरवर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आणि योग्य अकॅडमी चूज करून तुमची तिथे ॲडमिशन करून घ्या. ठीक आहे. अजून कोणती माहिती लागल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.